च्या बहीण झालं, हे तर अजून झोपलीच आहे वाटते. बापा बापा, आलं मी सकाळी उठलो बी, बाजारात बी गेलो, भाजीचं बी आणलं आणि हे अजून पसरूनच आहे. 9 वाजले तरी. आलं का बाई वे का अवदस आहे हे? आलं मालेच आग आली होती ना लग्न करायची. चांगल्या जीवाले आग लावून घेतली मी ना मायाच हातानंच. सालं माया मायनं पाहिलं इले एवढं वक्ती पसरलेलं करते अजून ते ताल. अजून माझ्या डोक्याच्या मागं टेन्शन. सालं सालं लग्नाच्या आधीच चांगला होतो मी सडासंटा. जेव्हा वाटलं तेव्हा उठू, जेव्हा वाटलं तेव्हा झोपू, हिंडू, जिथं वाटलं तिथं जाऊ, काम करू नाही तर नाही करू. सालं एवढं काम करायला लागते लग्न झाल्यावर पण. भांडे घासा, भाजीचं आणा, झाडू लावा, पोछा लावा, कपडे धुवा. माई मती मारली होती, लग्नासाठी पागल झालो होतो हिच्यासोबत. आणि वरतून लव्ह मॅरेज केलं ह्या पागलबाईसोबत. सुरुवातीला वाटलं होतं कोणतं पुण्य केलं देवा, आणि एवढी चांगली बायको मला भेटली साजरी. पण आता असं वाटून राहिलं का या पृथ्वीवर सगळ्यात जास्त पापी माणूस मीच आहो. सुरुवातीला मोठी गोड गोड बोले, तुझ्यासाठी मी हे करीन, तुझ्यासाठी मी ते करीन, एकदा लग्न तर होऊ दे, तुले पाय मी किती सुखात ठेवतो बापू. मारे गोड गोड बोलून मला फसवलं. साऱ्या खानदानाच्या विरोधात जाऊन हिच्या संग लग्न केलं मी ना. आणि आता हे माय हाल करून राहिली. एक ग्लास पाण्याले नाही विचारत ही बाई मला. बसल्या जागून मायावर ऑर्डर सोडते, पाणी द्या, हे द्या, ते द्या. तरी माझ्या मायनं मला सांगितलं, पप्या नको करू रे हिच्या संग लग्न, तुले बैल बनवून ठेवन हे पोरगी. पण मीनं काही माझ्या मायचं ऐकलं नाही. मोठी स्वर्गातून उतरलेली अप्सरा वाटे मले हे तेव्हा डायन. सालं कामावर झाले, उशीर होऊन राहिला मले. आणि हे सैतान उतानी होऊन पसरली अजून. अव ए बाई, ए बयाबाई उठणं मला कामाला जायला वेळ होऊन राहिला ना. 9 वाजले म्हणलं, कवा उठशील? माझ्या मायनं पाहिलं तो करण ना ते तमाशा अजून. उठणं. स्वयंपाक कवा बनवशील? मी खाईन कवा न कामाला जाईन केव्हा? उठणं, मला डबा गिबा करून देणं. अरे मी नाही उठत हो. 9 वाजले तर वाजू द्या, रोजच 9 वाजते. माझी झोप नाही झाली अजून. मग अर्ध्यातून उठलं का माझे डोळे जळजळ करते आणि माझं डोकंही दुखते. अजून थोडा वेळ झोपू द्या, माझी बरोबर झोप झाली का मग मीच उठतो. आता मधात तुम्ही मला 10 वेळा आवाज नका देऊ. बाप्पा, रातच्यानं 1 आणि 2 वाजेपर्यंत मोबाईल पाहते तेव्हा नाही होत का तुझे डोळे जळजळ करत नाही का? तू रातच्यानं एवढ्या उशिरापर्यंत मोबाईल पाहिले पाहिजे आणि सकाळी पसरायला पाहिजे कामाच्या वक्ती. बोंबलू नका हो. करून घ्या आजच्या दिवशी आपल्या हातानं टिफिन. तुमची माई याच्या आधी करून घ्या आणि थोडंसं माझ्यासाठी बी करून घ्या. आणि काही उद्यापासून लवकर उठीन आणि करून देईन तुम्हाला डबा गिबा. टिफिन का म्हणते तर स्वयंपाक करून घ्या, जेवण करा आणि डबा आपल्या हातानं भरून चालले जा कामावर. उठीन मग उद्या. आता माझं डोकं नका खाऊ तुम्ही. आग लागवतो या झोपेले. करून घ्या, उठून घ्या, खाऊन घ्या, देऊन द्या, बस एवढंच माझ्यासाठी कामं राहिले का आता? उठ लवकर. जराशी शांती नाही. थोडा वेळ का झोपली लागले काव करायले. एखाद दिवशी मला जरासं झोपू नाही ते चैनी ना. याच्यासाठीच लग्न केलं होतं का? नुसते रांदान वाडान उष्टे काढा, तुमच्या घरी येऊन कामं करा नुसती टणटण. हो, तू तर याच्यासाठीच लग्न केली होती ना, का बसल्या बसल्या जागी आणि पसरल्या तुझ्या हातात ताट आणून भेटन, पाण्याचा ग्लास आणून भेटन, सारं भेटन. याच्यासाठी तर तुला लग्न केली होती माझ्यासोबत. एवढा नवऱ्याले त्रास देऊन, नवऱ्याचा एवढा छळ करून कुठं फेडशीन पाप. तुले तर नरकात बी जागा नाही भेटन. पाहिजो माया शाप आहे तुले. समजून नाही राहिलं का तुम्हाला? एवढ्या वेळेचं सांगून राहिली मला थोडंसं झोपू द्या. माझी झोप नाही झाली, माझे डोळे जळजळ करून राहिले, डोकं दुखून राहिलं. तेवढ्या वेळेचं सांगून राहिली, जराशी झोपू नाही देऊन राहिले. नाही तर मग तुम्ही ना माझ्यासाठी याच्यासाठी माझ्यासोबत लग्न केलं का सारं मी तुम्हाला बसल्या जागी देईन म्हणून? तू उठते का नाही, स्वयंपाक करते का नाही, लवकर सांग मला. नाही तर घालतो त्या डोक्यात एक दगड आणि करतो त्या डोक्याचं दुखणं हमेशासाठी एकदम ठीकच होऊन जाशील. कधी डोकं दुखणच नाही मग तुझ्यावालं. उठ लवकर आणि कर स्वयंपाक माझ्यासाठी. मारून तर पहा, तोच दगड घालीन तुमच्या डोक्यात आणि पुरी मस्तीच उतरवीन तुमची. कसं बायकोले कामवाली बाई बनवा लागते मग माहीत पडन. 16 सोमवारचे व्रत केले होते मी ना, का लग्न झाल्यावर मला कोणतंही काम नाही करा लागलं पाहिजे.
आणि चांगली नवऱ्याच्या घरी मी राणी बनून राहिले पाहिजे. तर देवानं ऐकलं माया, तुमच्या अंगाची काऊन आग होऊन राहिली मग? हो 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 हो, पुण्यवानच मोठी आहे ना, देवानं तुझे ऐकाले. मीनं तर चढवले होते नारळ देवाले चांगली बायको भेटू दे म्हणून, तर देवानं दिलं हे अवदसा माया नशिबी. हा, स्वयंपाक करायचा बी त्रास येते 2 जीवाचा, मलेच बनवाले लावते. तू नका देवाले बी आपल्या वशमध्ये केला आहे का? देव तुझी ऐकते तर मोहिनी टाकली का देवावर तूनं, जशी मायावर टाकली होती लग्नाच्या आधी. त्यासाठी साऱ्या खानदानाच्या विरोधात गेलो होतो मी, मायच्या बापाच्या साऱ्यांच्या विरोधात जाऊन भांडून तुले या घरात आणली. हा, आणि माई बिचारी माय साधी भोळी म्हणे नको करू रे, नको करू रे त्या पोरीसंग लग्न, वाटोळ वाटोळ करून त्या जीवाचं. हा, शेवटी तिच्या बिचारीच्या अनुभवाचे बोल ते खरेच ठरले. हा, तू या गोऱ्या गोऱ्या कडे पाहून अंधळा झालो होतो ना, खूप सुंदर बायको भेटली म्हणून त्या मागं पुढं करत होतो. दिमाग काही चाले नाही माया तेव्हा, आणि आता भोगून राहिलो आपल्या कर्माचे फळं. पहा, तेवढ्या वेळापासून मी ऐकूनच राहिली, अशी आहे तशी आहे, पस्तावलो आणि असं झालं आणि तसं झालं. पस्तावले तर पस्तावत बसा, मला नका सांगू. हा, मी नाही आली होती तुमच्या मागं माझ्यासोबत लग्न करा म्हणून. तुम्हीच फिरत होते माया संग, माया मागं कुत्र्यासारखे मागं पुढं करत होते मायावाल्या. हा, ते मला काही नका सांगू. मी आताच सांगून राहिली, संध्याकाळून कामावर संध्याकाळून लवकर घरी यायचं आणि मला शॉपिंगला जायचं आहे. माझ्या आईच्या घरी जायचं आहे मला चांगले कपडे घेऊन द्या, जीन्स आणि टॉप. इथं काही तुमच्या मायच्या धाकापाई मला काही घालायला काही भेटत नाही. माया मनासारखे कपडे तर साडीवरच राहा लागते साला 24 तासही. तुमची मायावर वॉचमन सारखी नुसती लक्ष ठेवून राहते ना 24 तास. जेव्हा मी मायच्या घरी जाईन तेव्हा घालीन मस्त जीन्स पॅन्ट. झालं असं ना, आता टनटन करू नका आणि स्वयंपाक करा, आणि जेव्हा तुम्ही तुमचं ताट वाढन तर माया बी ताट वाढून घ्या. येतो मी थोडीशी एक झोप घेऊन. हे देवा, कुठं आहे तू? पृथ्वी लोकावर आहे का नाही? पाय पाय किती अत्याचार होऊन राहिले आम्हा माणसांवर. आता आम्ही बायकोले ताटं वाढून द्यावे? वा रे वा कलियुग. हे बाई काही आता मला काही जगू नाही देत. इले पैसे बी द्या, घरातले कामं बी करा, हिच्या साठी मायाबापा संग भांडा बी. देवा, कोणती साती सुरू आहे मा मागं? जास्त साडेसाती मनाची काही आवश्यकता नाहीये. चला जा, चुपचाप स्वयंपाक करा, येतो मी फ्रेश होऊन. सुनबाई, झाला का व स्वयंपाक? हा, कुठे गेली वा? बाप्पा पप्या, तू का करून राहिला रे किचन मध्ये? आणि हे सुनबाई कुठे गेली? नाही आत्याबाई, बस इथंच होती काही मी. स्वयंपाक ना आता करतो. आता घरचे सारे कामं निपटले आणि आता स्वयंपाकच करून राहिली होती. हे पहा, आता भाजीचं आणलंही आहे ना, आणि आता बस लागलीच करतो स्वयंपाक, पटकनच करतो. आणि काहून रे पाप्या, का करून राहिला तू स्वयंपाक घरामध्ये? जेव्हा पाहिलं तेव्हा स्वयंपाक घरातच धसला राहते. हा, कोणते तुले दुसरे कामं गिमं नाही का? काही नाही बाई, हे पाणी प्यायला आलो तुम्ही. बस दिवसभर पाणीच पेत राहत जा तू. एकदम बायकाश आहे का? 24 घंटे त्या स्वयंपाक घरामध्ये धसून राहतं. काहून तुले कामागिमावर नाही जायचं का आज एवढा वेळ झाला तरी? जातो आई, जातो, जेवतो आणि जातो मग. अन बापू, आजच्या नंतर असं तू मले स्वयंपाकघरात धसलेला दिसला ना, तुले पाय, तुले साडी ना हाताच्या बांगड्याच टाकून देतो. रात जा मग स्वयंपाकघरातले कामं करत. मला बिलकुल आजच्या नंतर तू स्वयंपाकघरात दिसला नाही पाहिजे, सांगून राहिली तुले. हो आई, हो, आता नाही दिसन तुले. पाहिलं आईले कशी बोलून गेली तर? हा, सालं मी इकडून बी फसतो तिकडून बी फसतो. कधी कधी असं वाटते जहर खाऊन मरून जाव. काही अर्थ नाही आहे या जगण्याचा मायावाल्या. बरं ठीक आहे. या आता स्वयंपाक बनवून घ्या, भूक लागली आहे मला.